लक्ष देऊन ऐका, झिणझिण्या येतील मेंदूला, मन सुन्न होईल. मित्र हो, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्र हो, आज महाराष्ट्र दिन, पण आजच्या दिवशी सुद्धा प्रश्न विचारला जातोय, अरे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? घाणेरड्या राजकारणानं हा सगळा असा प्रश्न विचारायची वेळ आणली आहे. मित्रांनो, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचा आजचा अग्रलेख याच विषयावर आहे. लक्ष देऊन ऐका, झिणझिण्या येतील मेंदूला, मन सुन्न होईल. सामनानं आजच्या अग्रलेखात काय म्हटलंय बघा. मराठी माणसासाठी आजचा दिवस सोन्याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीत जन्मले त्या भूमीत त्यांनी जगातले पहिले हिंदवी स्वराज्य निर्माण केले. या महाराष्ट्राचा आज निर्मितीचा दिवस आहे. आज महाराष्ट्राचा जन्मोत्सव आहे. या जन्मोत्सवात लाखो लाखो मराठी जनतेनं सामील होऊन महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचं स्मरण केलं पाहिजे. सरकारी पातळीवर नेहमीप्रमाणे महाराष्ट्र दिन साजरा होईल. संचलनं, सलाम्यांचे कार्यक्रम होतील. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या कल्याणाच्या घोषणाचा कृत्रिम पाऊस पाडला जाईल. मुंबई मराठी माणसांचीच असं सांगितलं जाईल आणि आम्हीच कसे महाराष्ट्राच्या धर्माचे रक्षण करते यावर बढाया मारून दिवस मावळला की महाराष्ट्र दिनाला विसरून राज्यकर्ते महाराष्ट्राच्या वैभवाची सौदेबाजी सुरू करतील. आजच्या महाराष्ट्राचे हे अस्वस्थ करणारे चित्र आहे. 1 मे हा जसा महाराष्ट्र दिन तसा जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र निर्मितीचे मंगल कलश 1 मे रोजीच आणायचा मुहूर्त निघाला. कारण मुंबई महाराष्ट्रास मिळाली त्यासाठी गिरणी कामगार, शेतकरी, कष्टकरी लोकांनी लढा दिला. त्या कष्टकऱ्यांची मुंबई आज खरंच राहिली आहे का? महाराष्ट्र प्रगतीपथावर आधीपासूनच होता, मात्र हा प्रगतशील पुरोगामी महाराष्ट्र आज बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या अजगरी विळख्यात सापडलेला आहे. हा विळखा सोडवून मराठी जनांच्या डोळ्यावरची धुंदी उतरवण्याचं कार्य महाराष्ट्रात यापुढे करावं लागेल. महाराष्ट्रीयन लोकांना भोंदूबाबा, देवधर्माच्या खोळात अडकवून राज्य लुटण्याचा मार्ग मोकळा करायचा असं एक राष्ट्रीय कारस्थान स्पष्ट दिसत असताना रायगड ही जागा होत नाही आणि मराठी जन ही उसळत नाही. शाहिरी पोवाड्यातील मराठीची वीरता कुठं लोप झाली हे एक रहस्य आहे. महाराष्ट्र लाचार आणि मिंध्या राजकारण्यांच्या हातात गेलेला आहे. मराठी मन एका अस्वस्थतेच्या भोवऱ्यात अडकून पडलेला आहे. दिल्लीतल्या सत्ताधारी उठता बसता छत्रपती शिवरायांचं नाव घेत असतात, मात्र त्यांच्याच राजवटीमध्ये शालेय अभ्यासक्रमातून छत्रपती शिवरायांचा मराठा साम्राज्याचा इतिहास हटवण्याची कारस्थानं सुरू आहेत. NCERTच्या 8वीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणं काय, किंवा CBSEच्या शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली इतिहासाला फक्त 68 शब्दात उरकणं काय, हा सगळा या कारस्थानाचाच भाग आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणून केंद्रातील सरकारचा उदो उदो करणारी ही सत्ताधारी मंडळी मराठीच्या बोकांडी तिसरी भाषा म्हणून हिंदी बसविण्याचा आटापिटा करीत आहेत. बंद पडणाऱ्या मराठी शाळांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मुंबईसह मोठ्या शहरामधील मोक्याच्या जागावरील मराठी शाळांवर सुद्धा यांची वक्रदृष्टी गेलेली आहे. मराठी शाळा बंद पडली की त्या भूखंडाचं श्रीखंड कसं ओरपता येईल याची स्वप्न राज्यकर्ते पाहत आहेत. स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीचा आज 67वा वर्धापन दिन, स्थापना दिन. मात्र आजही मुंबईतले रिक्षावाले मराठी बोलण्यास नकार देत आहेत. राज्यकर्ते त्यांच्या पुढे लोटांगण घालून मराठीचं सक्ती करणारा निर्णय स्थगित करीत आहेत. या मराठी सक्तीसाठी रेटा देण्याची वेळ मराठी माणसावरच आलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्र अंधश्रद्धा, भोंदूगिरीच्या तडाख्यात सापडला आहे.
महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी अस्मिता केंद्रातील महाराष्ट्र द्वेष्ट्या आणि राज्यातील मिंध्या राज्यकर्त्याच्या कोंडीत गुदमरते आहे. महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेची मशाल विझवण्याचं राष्ट्रीय कारस्थान सुरू आहे. ते मराठी माणसाला उधळून टाकावंच लागेल. त्यासाठी महाराष्ट्र धर्माची ललकारी पुन्हा एकदा द्यावीच लागेल. मित्र हो, या अग्रलेखातला प्रत्येक मुद्दा झिणझिणे आणणारा आणि मनाला सुन्न खिन्न करणारा आहे. तरीही मित्र हो, हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. अर्थातच विनंती, अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.